सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. 7वी स्कॉलरशिप परीक्षा 2026 च्या प्रवासाच्या तयारीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आता या लेक्चरमध्ये बघणार आहोत मॅथ्स या सब्जेक्टचा सिलेबस. मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला जवळपास किती प्रश्न आहेत? 50 प्रश्न आहेत. आणि किती मार्कासाठी आहेत? 100 मार्कासाठी. खूप जास्त वेटेज आहे या आपल्या मॅथ्सला. जवळपास 50 प्रश्न जे आहेत ते 100 मार्कासाठी आपल्याला या 7वी स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये आपल्याला मॅथ्स या सब्जेक्टसाठी असणार आहेत. आता आपण या लेक्चरमध्ये सिलेबस बघूया. कोणता सिलेबस आहे. या मॅथ्स या सब्जेक्टचा सिलेबस बघताना साधारणपणे 7 ते 8 घटक आहेत. त्यातील पहिला घटक आहे संख्याज्ञान. संख्याज्ञान या घटकामध्ये जवळपास 4 उपघटक आहेत. म्हणजे 4 चॅप्टर जे आहेत ते आपल्याला या संख्याज्ञान या घटकामध्ये असणार आहेत. कोणते? तर पहिल्यामध्ये काय आहे? समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या. समसंख्या तुम्हाला माहित असेल, ज्याला 2 न भाग जातो ती समसंख्या, ज्याला 2 ने भाग जात नाही ती विषम संख्या, ज्याला कोणीच भाग जात नाही 1 शिवाय ती मूळ संख्या. त्याच्यानंतर आहे संयुक्त संख्या, सहमूळ संख्या. सहमूळ संख्या जी आहे ज्या दोन संख्यांचा सहमूळ संख्या म्हणजे ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव हा एक सोडून दुसरा कोणताच नसतो त्याला सहमूळ संख्या म्हणतात. जोडमूळ संख्या म्हणजे काय? जोडून येणाऱ्या मूळ संख्या, म्हणजे त्याच्यामध्ये एकच संयुक्त संख्या असते. म्हणजे 5 झाल्यानंतर 7 ही अशी जोडून आलेली आहे. तर त्यांना आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. 11, 13 जोडमूळ संख्या. लागोपाठ येणाऱ्या ज्या मूळ संख्या असतात त्यांना आपण काय म्हणतो? जोडमूळ संख्या म्हणतो. त्यानंतर त्रिकोणी संख्या आलं. रोमन संख्या चिन्हे. रोमन संख्या चिन्हे बघायचं झालं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये घड्याळ आहे, त्या घड्याळामध्ये तुम्हाला रोमन संख्या चिन्हे कसं असतात? हा 1, हे 2, हे 3 आणि हे 4. हे अशा प्रकारे रोमन संख्या चिन्हे असतात. 5 म्हणलं तर हे 5 असं असतं, 6 असं असतं, 10 असं असतं. तर हे रोमन संख्या चिन्हे जे आहेत ते आपल्याला या भागामध्ये असणार आहेत. त्याच्यानंतर काय आहे? नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या ह्या नेमक्या कशा असतात? त्यांची सुरुवात कुठून होते? पूर्ण संख्या कशा असतात? पूर्णांक संख्या कशा असतात? परिमेय संख्या कशा असतात? हे आपण या भागामध्ये बघणार आहोत. नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्यांची सुरुवात 1, 2, 3 ह्या आपल्या नैसर्गिक संख्या आल्या. पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लेक्चरमध्ये पुढं व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. परिमेय संख्या म्हणजे काय असतं? P/Q मध्ये त्या लिहिलेल्या असतात. फक्त Q हा 0 नसतो. हे मी त्या टायमिंगला मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन. आता फक्त एक आपण जस्ट सिलेबसचा एक ओव्हरलुक बघत आहोत. त्याच्यानंतर पुढचा भाग काय आहे? घटक 2. घटक 2 मध्ये काय येतं? विभाज्य, विभाजक आणि विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यतेच्या कसोट्या तुम्हाला माहित असतील. 2 ची कसोटी काय? ज्याला 2 न भाग जातो. 3 ची कसोटीमध्ये काय येतं? 3 च्या कसोटीमध्ये आपल्याला 3 च्या कसोटीमध्ये काय आहे? जी कोणती पण संख्या असू दे त्या संख्येची जी बेरीज आहे त्या बेरजेला जर समजा 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. आता जर समजा 24 ही संख्या घेतली, 4 अधिक 2 किती आलं? 6. 6 ला 3 न भाग जातोय का? जातोय. तर ती 3 ने 24 लाही भाग जातो. अशा प्रकारे आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या ज्या आहेत त्या असणार आहेत. 2 ची विभाज्यतेची कसोटी काय असणार आहे? 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही अंक जर समजा एकक स्थानी असेल तर त्याला 2 ने भाग जातो. या आपल्या विभाज्यतेच्या कसोटी असणार आहेत. त्याच्यानंतर दुसरा भाग काय आहे? वर्ग, वर्गमूळ.
वर्ग म्हणजे काय, आता जर समजा हा 4 हा 2चा वर्ग आहे. 4 हा आपला 2चा वर्ग आहे. आणि तर 2 जे आहे त्या 2चा वर्ग काय आला, 4 आला. त्याचप्रमाणे 2चा घन काय आला, 2चा घन हा 8 आला. हे अशा प्रकारे आपल्याला वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर तिसरा भाग जो आहे तो आपला लसावी व मसावी. हा आपला तिसरा भाग आहे. लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाज्य. आणि मसावी म्हणजे काय, महत्तम सामायिक विभाजक. या गोष्टी काय आहेत, मी त्या ज्यावेळेस आपण हा चॅप्टर शिकू, अतिशय सोपा चॅप्टर आहे. लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय. त्याच्यानंतर आपल्याला जर समजा लसावी जर तुम्हाला जर सांगायचं झालं तर समजा मी एक एक्झाम्पल घेतो, तर त्यातून तुम्हाला लसावी म्हणजे काय ते समजेल. जर समजा संख्या एखादी घेतली 6 आणि 8, तर या दोघांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर काय करायचं, 6 एके 6, 6 दुनी 12. त्याचप्रमाणे आपण 8चं पण सेम तसंच करायचं. हम्म? आता याच्यामध्ये काय सांगितलंय, लघुत्तम. आता आपण काय करणार आहोत, लसावी करणार आहोत. लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाज्य. मग लघुत्तम सामायिक विभाज्य करताना कोणतं कोणतं कॉमन आहे इथं बघितलं तर आपल्याला 24 ही संख्या जी आहे ती या दोघांच्या पाड्यामध्ये आपल्याला कॉमन येते. तर ही आपली लघुत्तम सामायिक विभाज्य ही आपली 24 असणार आहे. तर मी तुम्हाला व्यवस्थित सांगेन पुढं, लसावी म्हणजे काय, मसावी म्हणजे काय, अपूर्णांक म्हणजे काय. अपूर्णांकामध्ये परत प्रकार काय काय येतात, त्याच्यामध्ये आपल्याला दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक असे 2 भाग आहेत. त्याच्यानंतर 5वा भाग जो आहे तो घातांक. घातांक म्हणजे काय, आता आपण 2चा वर्ग केलेला आहे. 2चा वर्ग किती आला, 4 आला. तर याच्यामध्ये हा 2 काय झाला, मग इथं 2 हा घातांक झाला. 6वा भाग जो आहे तो गुणोत्तर प्रमाण व भागीदारी. म्हणजे काय, ठराविक वेळेसाठी केलेलं काम व त्याच्यात त्यांनी किती किती काम केलं हे आपण यामध्ये बघणार आहोत, गुणोत्तर व प्रमाण आणि भागीदारीमध्ये. म्हणजे काय, भागीदारीमध्ये काय येईल, समजा एक खड्डा जो आहे तो दोघांनी मिळून 10 दिवसात काढला, तर तोच खड्डा तिघं मिळून किती दिवसात काढतील. तर ही अशी भागीदारीची किंवा गुणोत्तर प्रमाणची काही एक्झाम्पल असतील, ते आपण ज्यावेळेस गुणोत्तर प्रमाण आणि भागीदारी हा आपण चॅप्टर शिकणार आहोत त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन. काळ, सरासरी आणि चलन हे 3 चॅप्टर आहेत परत. काळ, काम, वेग. काळ, काळ, काम, वेग हे करताना काय, एखादी गोष्ट आहे ती किती वेळेत पूर्ण झाली, काय झाली, त्याच्यानुसार आपण याच्यातील उदाहरणे सोडवणार आहोत. जर समजा बघायचं झालं तर एखादी गाडी जी आहे ती या ठिकाणावरून या ठिकाणापर्यंत किती वेळात पोहोचली, किती अंतर होतं हे, तर यानुसार आपण ही गणित जी आहेत ती काळ, काम, वेगवरती गणित असणार आहेत. पुन्हा सरासरी. सरासरीमध्ये काय येईल तुम्हाला, सरासरीमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट जी आहे, आता आपण क्रिकेट खेळताना समजा 5 जण आपण क्रिकेट खेळतोय, तर 5 जणांनी मिळून जर समजा एका प्लेयरनं 20 रन काढले, दुसऱ्या प्लेयरनं 12 रन काढले, तिसऱ्या प्लेयरनं 8 रन काढल्या, चौथ्या प्लेयरनं 20 रन काढल्या आणि 5व्या प्लेयरनं 5 रन काढल्या. तर यांची सरासरी कशी येणार, तर या सगळ्यांची बेरीज येणार.
काय बेरीज येईल? 65. यांची बेरीज काय आली? 65. तर याची सरासरी काढताना काय करायचं? किती जणांचे काढलेत रणा 65? 5 जणांचे. 1 2 3 4 5. तर या 65ला 5 न भागायचं. किती आलं उत्तर? 13. तर ही यांची सरासरी आहे. अशा प्रकारे संख्यांवरील क्रिया यामध्ये जवळपास 9 घटक आहेत. जर आपण याला परीक्षेमध्ये किती वेटेज आहे बघितलं तर पहिला घटक जो संख्या ज्ञान आहे त्याच्यावरती आपल्याला 4 प्रश्न पडतील. आणि आपला जो संख्या ज्ञान जो आहे त्याच्यावरती 4 प्रश्न पडतील आणि संख्यावरील क्रिया हा जो घटक आहे याच्यावरती 9 प्रश्न जे आहेत ते असणार आहेत. आता पुढचा तिसरा घटक जो आहे तो काय आहे? तिसरा घटक आहे तो म्हणजे भूमिती. यामध्ये सगळं जे काय आहे ते आकृत्या दिलेल्या असतील आणि त्याच्यानुसार तुम्हाला काही प्रश्न दिलेले असतील. तर यातलं बेसिक म्हणलं तर पहिल्या भागामध्ये आपल्याला भूमितीतील मूलभूत संबोध याच्यामध्ये काय आहे? बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण. किरण म्हणजे काय? किरण, कोन हे आहे ते पहिल्या भागामध्ये असणार आहेत. दुसरा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये समांतर रेषा. समांतर रेषा म्हणजे काय? या रेषा अशा सरळ जातात, त्या कधी एकमेकांना छेदत नाहीत, त्याला समांतर रेषा म्हणतात. त्यांचे गुणधर्म संगत कोन, अंतर कोन, व्युत्क्रम कोन हे आहे आपल्याला दुसऱ्या भागामध्ये. तिसरा भाग जो आहे तो काय आहे? वर्तुळ. वर्तुळामध्ये परत वर्तुळ कंस काय, केंद्रीय कोन काय, कंसांचे माप कसे असेल ते आपण शिकणार आहोत. या सगळं काय आहे तो भूमितीमध्ये आहे, आकृती आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला शिकवतानाच व्यवस्थित जे काय असेल ते सांगेन. फक्त आता आपण एक ओव्हरलुक बघूया. त्रिकोणाचे गुणधर्म हा आपला चौथा भाग असणार आहे. पाचवा भाग काय आहे? पायथागोरस प्रमेय. पायथागोरस प्रमेय म्हणजे काय तुम्हाला माहित असेल. हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे हा 90 अंश. तर याच्यामध्ये ह्या बाजूची बेरीज, समजा ही आपण बाजू जी आहे ती ए घेऊया, त्याची लांबी ए आहे आणि ही दुसरी बाजू आहे त्याची लांबी बी आहे आणि हा तिसरा कर्ण जो आहे तर त्याची लांबी जी आहे ती सी आहे. तर काय येईल? ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर. म्हणजे ह्या दोघांच्या लांबींची बेरीज, ह्या दोघांच्या लांबीच्या बेरजेच्या वर्ग, दोघांच्या लांबीच्या वर्गाची बेरीज जी आहे ती म्हणजे आपला हा कर्ण आहे त्याचा वर्ग येत असतो. हे आपल्याला पायथागोरस प्रमेय जे आहे तो 5 नंबरचा चॅप्टर त्याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर चौकोनाचे गुणधर्म हा आपल्याला 6वा चॅप्टर असणार आहे. त्याचप्रमाणे 7वा चॅप्टर. अशा प्रकारे आपल्याला भूमितीमध्ये जवळपास किती घटक आहेत? 7 घटक आहेत. आणि या घटकावरती प्रश्न बघायला गेले तर किती पडणार आहेत? जवळपास 11 प्रश्न. हा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि खूप सोपा भाग आहे. आपल्याला जवळपास 11 प्रश्न जे आहेत ते या भूमितीवरती आपल्याला पडणार आहेत. पुढचा भाग बघायला गेलं तर आपला चौथा भाग. चौथ्या भागामध्ये काय आहे हे आपण स्कॉलरशिपला बघितलेलं आहे. ज्यावेळेस तुम्ही 4थी किंवा 5वीची स्कॉलरशिप परीक्षा दिली असेल त्याच्यामध्ये मापन हा भाग आपण बघितलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय येईल? परिमाणे. परिमाणे मध्ये काय येईल? लांबी, वस्तुमान. लांबी म्हणजे काय? अंतर. तुम्हाला अंतर या वरती तुम्हाला प्रश्न असतील. वस्तुमान म्हणजे काय? आपलं वजन.
त्यानंतर धारकता. धारकता म्हणजे काय? तुम्हाला प्रश्न विचारताना काहीतरी पाण्यावरती किंवा दूध असं काहीतरी, हे किती लिटर मध्ये आहे त्याचं युनिट कन्व्हर्जन, यासारख्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला धारकतामध्ये असणार आहेत. आणि काही शाब्दिक उदाहरणे असतील. त्यानंतर कालमापन. कालमापन मध्ये आपलं काय येतं मग? घड्याळ. हम्म या घड्याळावरती आपल्याला प्रश्न असतील. त्याच्यानंतर नाणी, नोटा, हे आपल्याला सगळं परिमाणे या घटकामध्ये असणार आहे. त्यानंतर दुसरा भाग काय आहे? परिमिती. परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूची बेरीज. त्याच्यामध्ये त्रिकोणाची, चौकोनाची परिमिती, बहुभुजाकृती आणि वर्तुळ. त्याचप्रमाणे सेम त्रिकोण, चौरस, आयत, वर्तुळ यांचं क्षेत्रफळ. तुम्हाला एक उदाहरण घेऊन सांगतो. उदाहरण म्हणजे फक्त वर्तुळाचं बघूया आपण. हा वर्तुळ आहे आणि या वर्तुळाला ही त्रिज्या आहे. त्रिज्या म्हणजे त्याचं सेंटर पासून, केंद्रापासून त्या परिघापर्यंतचं अंतर, याला त्रिज्या म्हणत असतात. तर आपण वर्तुळाची परिमिती काढायचं म्हणलं तर काय आहे सूत्र? 2πr. r म्हणजे काय? त्रिज्या. जर समजा आणि पायचा अर्थ, पाय याची किंमत किती असते? 3.14 असते. हे काय तुम्हाला नसेल. आणि क्षेत्रफळामध्ये काय येईल? सर्कलचे म्हणजे वर्तुळाचे क्षेत्रफळ काय येईल? पाय आर स्क्वेअर. हे आपलं वर्तुळाचं क्षेत्रफळ असेल. त्याच्यानंतर काय आहे? चौथा भाग, घनफळ आणि पृष्ठफळ. घनफळ मध्ये काय येईल? आपल्याला एरिया आपण कसा काढतो? एखाद्या चौरसाचा एरिया कसा काढतो? त्याची जी बाजू आहे त्या बाजूचा आपण काय करतो? वर्ग करतो. तर ह्या घनाचा जर घनफळ जर काढायचं म्हणलं तर फक्त काय करायचं? इथं इथं आपण वर्ग घेतला, त्याच्याऐवजी आपण काय करायचं? इथं घन घ्यायचं. तर ते असतं घनफळ. हा आपला चौथा भाग आहे. त्यानंतर पाचव्या भागामध्ये काय आहे आपल्याला? सॉरी, चौथ्या भागामध्ये आपल्याला प्रश्न किती पडणार आहेत? महत्त्वमापनला 8 प्रश्न पडणार आहेत. पाचवा भाग जो आहे तो काय आहे? आपल्याला सांख्यिकी आहे. मध्यमान, वारंवारता सारणी आपले पहिला भाग असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला आलेख आहेत, त्याच्यामध्ये स्तंभालेख, जोड स्तंभालेख, याच्यावरून आपण सांख्यिकीची जी काही उदाहरणं आहेत ते सोडवायचे आहेत. त्याला फक्त आपल्याला 3 प्रश्न जे आहेत ते आपल्याला या सांख्यिकीमध्ये पडणार आहेत. आणि महत्त्वमापन जो आहे तो त्याला 8 प्रश्न पडणार आहेत. त्यामुळे महत्त्वमापन हा अतिशय महत्त्वाचा आपला चॅप्टर आहे. 6वा घटक काय आहे? घटकावरून समजतंय व्यवहारिक गणित. म्हणजे आपण व्यवहार जो आहे तो इथं शिकतो. म्हणजे आपल्याला समजतं नफा कुठं आहे, तोटा कुठं आहे. बँकेचे व्यवहार आपल्याला या घटकामध्ये समजतील. पुन्हा शेकडेवारी, टक्केवारी, याचं तुम्हाला बेसिक नॉलेज तुम्हाला असेल शेकडेवारीचं. त्यानंतर बँकेमध्ये सरळ व्याज कसं असतं, मुद्दल म्हणजे काय, मुद्दल म्हणजे काय, मुदत म्हणजे काय, पुन्हा बँकेचा व्याजाचा दर म्हणजे काय, हे आपण त्या चॅप्टर मध्ये शिकू. हा अतिशय सोपा चॅप्टर आहे. अतिशय सोपा म्हणजे खूप सोपा आहे. फक्त जे काही सूत्र जे आहेत त्या सूत्रांवरतीच फक्त या चॅप्टरचा खेळ आहे. आपल्याला या चॅप्टर मध्ये जवळपास 7 प्रश्न जे आहेत ते आपल्याला एक्झामला असणार आहेत. 7वा घटक जो आहे तो काय आहे? बीजगणित. त्याच्यामध्ये
संख्येसाठी अक्षर, बैजिक राशी व त्यावरील क्रिया. त्या बैजिक राशी जे काय आहेत ते तुम्हाला मी चॅप्टर शिकवताना व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून देईन. त्याच्यामुळे अजिबात हे बैजिक राशी हे असे मोठे मोठे शब्द बघून अजिबात घाबरू नका तुम्ही. त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो नित्य समानता आणि तिसरा भाग जो आहे तो एकचल समीकरणे आणि त्याच्यावरती काहीतरी शाब्दिक उदाहरणे आहेत. हा आपला 7वा भाग जो आहे ना तो 8 प्रश्नांसाठी आपल्याला या एक्झाम मध्ये असणार आहे. तर अशा प्रकारे आपण एक जस्ट ओव्हरलुक आपण या सिलेबसचा बघितलेला आहे. जवळपास 7 घटक जे आहेत ते आपल्याला किती घटक आहेत? घटक जे आहेत ते आपल्याला 7 घटक आहेत. त्याच्यावरती प्रश्न किती पडणार? प्रश्न आपल्याला जवळपास त्याच्यावरती 50 प्रश्न जे आहेत ते पडणार आणि किती मार्कासाठी असणार आहे? 100 मार्कासाठी.